रे रोड, मुंबईचा पहिला केबल स्ट्री ब्रिज. रे रोड ROB हा मुंबईतील पहिलाच केबल स्टे रोड ओव्हरब्रिज आहे. रे रोड आणि डॉकयार्ड रोड स्थानकादरम्यान हार्बर लाईन वरून हा पूल बांधण्यात आला आहे. 6 मार्गिका असलेला हा पूल 385 मीटर लांब असून ह्या 2 डाऊन रॅम्प्स आहेत. 266 कोटी रुपये खर्चून बांधलेला हा पूल ब्रिटिशकालीन जुन्या पुलाच्या जागी बांधण्यात आला आहे. भायखळा आणि माझगाव यांना जोडणारा हा पूल आकर्षक LED लाइटिंगसह सुसज्ज आहे. या पुलाचं डिझाईन तैवानच्या वाईकॉन कंपनीने केलं असून IIT मुंबईने त्याचा आढावा घेतला आहे. हा प्रकल्प महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन MRIDC यांच्या देखरेखीखाली बांधण्यात आला आहे. टिटवाळा ROB कल्याण परिसरासाठी जीवनरेखा. दुसरा पूल म्हणजेच टिटवाळा ROB जो 820 मीटर लांब आणि 4 मार्गिका असलेला आहे. तो आंबिवलीला कल्याणशी जोडतो आणि कल्याण इगतपुरी रेल्वे मार्गावर बांधण्यात आला आहे. या ROBचं बांधकाम 100.06 कोटी रुपये खर्चून झालं आहे. दोन्ही बाजूंना सर्व्हिस रोड्स देण्यात आले असून प्रवास अधिक सुरक्षित आणि वेगवान होणार आहे. हे दोन्ही पूल वाहतुकीचा वेळ वाचवण्यासोबतच अपघाताचं प्रमाण कमी करण्यात मोलाची भूमिका बजावणार आहेत. महारेलचे MD राजेश कुमार जयस्वाल यांनी सांगितले की रे रोड ROB हा मुंबईचा पहिला केबल स्टे ब्रिज आहे जो महारेलने यशस्वीरित्या पूर्ण केला आहे. या ROBs मुळे वाहतुकीचा दर्जा, सुरक्षा आणि गती यामध्ये लक्षणीय सुधारणा होणार आहे. महारेल सध्या संपूर्ण महाराष्ट्रात 200 पेक्षा जास्त ROB आणि RUB बांधण्यात काम करत आहे. आतापर्यंत 32 ROBs यशस्वीरित्या पूर्ण झाले आहेत. हे प्रकल्प केवळ वाहतूक व्यवस्थेसाठीच नव्हे तर संपूर्ण राज्याच्या आर्थिक विकासासाठी सुद्धा अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. मुंबई ते कल्याण वाहतुकीला प्रवास आता होणार आहे अधिक सुलभ, जलद आणि सुरक्षित. कारण हे पूल म्हणजे केवळ बांधकाम नव्हे तर नव्या महाराष्ट्राच्या प्रगतीचे पूल आहेत.